नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 185. 3 जुलै. श्री गुरुचरण रज. वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ आद्यगुरू संत निवृत्ती महाराजांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन. माऊलींनी गुरु निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी वंदन केलेले आहे. आपेगावच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दाम्पत्याला संन्यासानंतर झालेल्या 4ही आपत्त्यांसह समाजाने बहिष्कृत केले. त्या दाम्पत्याला देहांत प्रायश्चित्त सांगितले होते. त्यांच्या मनात आलं की सलग ब्रह्मगिरीचे 18 दिवस आपण 18 वेळा परिक्रमा करू म्हणून त्र्यंबकेश्वरला जातात. कारण मग पुन्हा आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे, त्याच्यात थोडाही फरक करणार नसतात, पण मुलांबरोबर थोडं राहणं होईल या अतिशय उत्स्फूर्त भावना आईवडिलांची असते. त्याच भावनेने त्यांनी ठरवलं आणि ते मुलांना घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन त्र्यंबकेश्वरला जातात. परिक्रमा व्यवस्थित चालू होते. बरेच दिवस पारही पडतात. पण एके दिवशी अचानक संध्याकाळच्या वेळेस जोरात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येतात. एकच गोंधळ उडतो. जो तो आपला जीव घेऊन आडोशाला लपायला जातो. सगळे शांत झाल्यावर हळूहळू वाघ निघून गेल्यावर एक एक जण परततात. पण निवृत्ती मात्र येत नाही. खूप शोधाशोध केल्यावर एक निष्कर्ष काढतात की वाघाने बहुतेक त्याला खाल्लं आणि काही लक्षण काही दिसत नाही, ते सोडून देतात. आणि इकडे निवृत्ती मात्र आडोसा हुडकत लांबपर्यंत पळत गेलेला असतो आणि एका गुहेत जातो. तर तिथं गहिनीनाथ ध्यानात असतानाच त्याला बोलवतात, ये निवृत्ती ये. आणि मग आपल्याला कोण हाक मारते, मी वाट बघतोय, हेही पुढचं वाक्य ते म्हणतात. मग ते आत जातात. मग ते ज्ञानदीक्षा देतात. 7 दिवस 7 रात्र निवृत्ती ध्यानमग्न असतात. 8व्या दिवशी भानावर येऊन अत्यंत आनंदाने गुरुचरणावर लीन होतात. ते म्हणतात, आजपर्यंत हा संप्रदाय कानफुकी पद्धतीने म्हणजे एका गुरुने एका शिष्याला मंत्रदीक्षा द्यायची, अशा पद्धतीने दीक्षा देत आलेला आहे. पण तुझ्या अधिकारी भावंडांना तू दीक्षा दे असा मी तुला आदेश देतो. आणि तू आता भावंडांना दीक्षा द्यायला तू आता गेलास तरी चालेल असा आदेशही त्याला ते देतात. तो निवृत्तीनाथ नमस्कार करतात आणि त्या गुहेबाहेर येऊन आता त्यांना पूर्ण अंतर्ज्ञान झालेलं असतं. डोळे मिटून उभारतात तेव्हा आपले आई वडील भावंड कुठं आहेत हे सर्व दिसतं. त्याप्रमाणे ते लगेच तिकडं जातात आणि आनंदाने सगळा वृत्तांत ते आईवडिलांना सांगतात, सगळ्या भावंडांना सांगतात. आणि आईवडिलांच्या मागं पालकत्व स्वीकारतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे गूढ तृप्त असं ज्ञानतेज असतं, ते आत्मतेज असतं, ते ज्ञानाला मात्र सारखं खुणावत असतं. काहीतरी दादांना लाभलं आहे हा मनात त्यांच्या सतत ज्ञानेश्वरांच्या विचार येत असतो. आणि शेवटी एक दिवशी न राहून ते निवृत्तीनाथांना प्रार्थना करतात की तुम्हाला मिळालेला आनंद मला द्याल का. आणि त्याबरोबर ते म्हणतात, अरे हो, मला तशी गुरु आज्ञाच आहे. आणि मग ते आपल्या तिन्ही भावंडांना दीक्षा देतात, ज्ञानदीक्षा देतात आणि आपल्या गुरु ऋणातून मुक्त होतात. ज्ञानदेवांना तर 3 दिवसातच समाधी सुखाचा आनंद मिळतो. पुन्हा नाथ परंपरा खंडित करून ते ज्ञानदेवांना आदेश देतात की हे ज्ञान तू सगळ्यांना वाट, सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी तू गीतेवर टीका कर. आणि मग आळंदीत त्यांना कोणीही जवळ करत नसतं, तर आळंदीत भोजलिंग सुतार त्याच्या आश्रयाने राहतात. पंढरपूरला आल्यावर तीच गत होते, पण नामदेव महाराजांच्या आश्रयाने ही भावंडे राहतात. जगाच्या इतिहासात मोठ्या भावाने गुरुपद स्वीकारून किंवा मोठ्या भावाला गुरु करून आयुष्यभर त्याच्या आज्ञेत राहिलेले असे अनोखे उदाहरण क्वचितच पाहायला मिळेल, किंबहुना नाहीच. पण हे फक्त ह्या कुटुंबाच्या बाबतीत शक्य झाले. भावार्थ दीपिकेत 2दा परंपरेचा उल्लेख माऊलीने केला, एकदा सुरुवातीला आणि शेवट. क्षीरसागरात विहार करत असताना आदिनाथ शंकर पार्वतीला विस्तृत आत्मज्ञान सांगतात. माशाच्या गर्भातून मच्छिंद्रनाथ ऐकतात. ते ज्ञान, तेच ज्ञान अवयवहीन ध्यानमग्न चौरंगीनाथांना सप्तशृंगीच्या डोंगरावर जाऊन देतात. ते सर्वांग सुंदर होतात.
तेच ज्ञान गोरक्षनाथांना देतात, ते गहिनीनाथांना देतात आणि ते निवृत्तीनाथांना देतात. आणि आता निवृत्तीनाथ ज्ञानोबांना देऊन सांगतात की ते तुम्हा सगळ्या जगाला वाट, आणि ते आपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राप्त करतो आहे. आज मुक्त मंत्र पण दिलेला असतो. तोही मंत्र माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, हरिपाठात सांगतात. रामकृष्ण हरी हा मुक्त जप आहे, जोडीला हरिपाठही आहे. आज समाधी दिन आहे, तरी यात्रा दिन मात्र दीक्षा दिन ज्या दिवशी मिळाली, पौष वद्य षष्टीला एकादशी, त्या दिवशी त्र्यंबकेश्वरी भरत असते. ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्या आहेत, पण गुरुच्या वर्णनासाठी, निवृत्तीनाथांच्या वर्णनासाठी त्यांनी जवळजवळ 2800 ओव्यांमध्ये गुरुशी हितगुज केलेलं आहे. आणि नमनासाठी आहेत, आपले भाव प्रकट करण्यासाठी वापरलेत. आणि शेवटचा त्यांचा भाव असा आहे की सकल ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी माझे, तेथे बुडे घेई मन माझे. थोडक्यात निवृत्तीचे प्रकट रूप ज्ञानदेव आहे आणि ज्ञानदेवांचे अप्रकट रूप निवृत्तीदेव आहेत. इतकं त्यांच्यात एकरूपत्व होतं. असा सुंदर मिलाप या बंधुद्वयांजवळ आपल्याला पाहायला मिळतो. धन्य वारकरी आद्यगुरू, धन्य निवृत्तीनाथ. नमस्कार.